तुम्ही पण जर कमी वयामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याची चूक करताय ना, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण कमी वयामध्ये इन्व्हेस्टमेंट करून कधीही श्रीमंत होता येत नाही. इन्व्हेस्टमेंट, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, SIP या सर्व गोष्टींची डार्क साईड तुम्हाला कोणीही सांगत नाही. सर्वच लोक चांगल्या गोष्टी सांगतात, चांगल्या बाजू दाखवतात. 1 करोडचा कॉर्पस 30 वर्षानंतर कसा बनणार या गोष्टी सांगतात. पण 90% लोकांना ॲक्च्युअलमध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे ही गोष्ट कोणीही सांगत नाही. कारण ती गोष्ट ग्लॅमरस नाही आहे ना. बघा, स्टॉक मार्केटला कॅपिटल मार्केट पण बोलतात आणि त्याच्यामागे एक कारण आहे. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवरती डिसेंट आउटपुट पाहिजे असेल ना, तर तुमच्याकडे चांगलं कॅपिटल असणं गरजेचं आहे. म्हणून जे पण नवीन पोरं आहेत, जे एज्युकेशन घेत आहेत किंवा आत्ताच कामाला लागलेत, 15, 20, 25 हजार रुपये पगार घेत आहेत, त्याने बाहेर कुठे इन्व्हेस्ट करू नका. 1.5-2 वर्ष स्वतःवरती इन्व्हेस्ट करा, स्वतःच्या स्किल्स इम्प्रूव्ह करा, नवीन स्किल्स शिका. त्याचबरोबर ते पैसे नवीन फील्ड एक्सप्लोर करण्यावरती खर्च करा. कारण ह्या गोष्टीतून तुम्हाला जेवढा रिटर्न भेटेल ना, मी गॅरंटी देऊन सांगतोय, एवढा रिटर्न कुठेही भेटणार नाही. आणि सुरुवातीला इन्कम वाढवण्यावरती लक्ष द्या. आणि इन्कम वाढली की त्याच्यानंतर तुमच्याकडे हजारो ऑप्शन आहेत. तुम्ही SIP करा, ETF मध्ये इन्व्हेस्ट करा, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा. हे तुमच्यावरती आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करायला बिलकुल विसरू नका.